नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। एन निवडणुकींच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का। विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवींचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। आदिवासी समाजाचा चेहरा म्हणून आमशा पाडवींची ओळख। भारत हा मोहब्बतवाला देश आहे, मग द्वेष का पसरवला जातो? राहुल गांधींचा भाजपावर निशाणा। मुंबईत राहुल गांधी प्रियंका गांधींनी काढली न्याय संकल्प पदयात्रा। यात्रेत महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधीही झाले सहभागी। देशात काँग्रेस नसती तर देश अधिक पुढे गेला असता, विकसित झाला असता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल। काँग्रेसमुळे दहशतवादाला थारा मिळाल्याचा केला उल्लेख। काँग्रेस नसती तर या देशाचं काय झालं असतं, तुमचं काय झालं असतं यावर चर्चा करायला मी कधीही तयार। सुप्रिया सुळेंचं भाजपाला आव्हान। काँग्रेस नसती तर काय झालं असतं या पुस्तकावरून राजकारण तापलं। केंद्र सरकारचे यावेळी 12 वाजवा, गाफील राहू नका। उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। छापा टाकायचा आणि काटा काढायचा हाच भाजपाचा उद्योग, ठाकरेंची टीका। दत्तात्रेय होसाबळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी निवड। संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत झाली निवड। पुढील 3 वर्ष सांभाळणार कारभार। हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या। इंदापूर शहरातील घटना। 2 गटातील पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याची शक्यता। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 9व्यांदा बजावलं समन्स। दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केजरीवालांना 21 मार्चला हजर राहण्याचे ईडीचे समन्स। गुजरात विद्यापीठात नमाज पठणावरून वाद। 4 परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू। यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांकडून अटक। रेव पार्टी आणि सापाच्या विषाप्रकरणी पोलिसांची कारवाई। प्रसिद्ध गायक एड शीरननं पंजाबी गायक दिलजीत दोसांझबरोबर गायलं पंजाबी गाणं। गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर झाला लाईव्ह कॉन्सर्ट। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।